एका फ्रीजने संपूर्ण कुटुंबाला तडफडत संपवलं. एक धक्कादायक घटना जी नाशिकमधील एका छोट्याशा गावात घडली. संपूर्ण राज्यात रेड अलर्ट देण्यात आला. आता ज्या लोकांच्या घरात फ्रीज आहे त्यांनी जर ही चूक केली तर त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका. जर तुमच्या घरात फ्रीज असेल तर ही माहिती, ही घटना कान देऊन लक्षपूर्वक ऐका, कारण की एक चूक तुमच्या फ्रीजच्या बाबतीतली तुम्ही जर केली तर तुमचं संपूर्ण कुटुंब संपू शकतं. नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात फ्रीजच्या बाबतीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली. एक दिवस जो सगळा सकाळपासून शांत होता. एक गाव होतं, त्या गावात सगळी शांतता पसरली होती. सगळं साधेपणानं चाललं होतं, पण त्या साधेपणाच्या मागं एका कुटुंबाच्या आयुष्यात एक हळूहळू असं वळण येत होतं जे त्यांना जाणवत नव्हतं. घटनेची सुरुवात होती रमेश आणि सुनीता यांच्या घरात. रमेश आणि सुनीता एक अतिशय आदर्श पती पत्नी, त्यांची 2 लहान मुलं राहुल आणि रिया हे राहत होते. सर्व गावात प्रेमळ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या घराचा नेहमी दरवाजा खुला असायचा. मुलं हसायचे. सुनीताचा आवाज अतिशय गोड होता, तर रमेशही अतिशय प्रेमानं बोलायचा. पण कोणालाच वाटलं नव्हतं की एका फ्रीजमुळे त्यांचं सगळं कुटुंब संपणार होतं. एक फ्रीज जे प्रत्येकाच्या घरात असतं, पण फ्रीजच्या बाबतीत ही चूक केली तर कुटुंब संपू शकतं. असा धक्कादायक देशातला पहिलाच प्रकार त्यांच्या घरात घडणार होता, ज्यामुळे ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्या सगळ्या लोकांना भीतीचा मोठा धक्का बसणार होता. त्यांचं घर म्हणजे अतिशय शांत ठिकाण. आज सकाळची सुरुवातही अतिशय शांततेत झाली होती. त्या दिवशी फ्रीजच्या बद्दलची गोष्ट घडणार त्यांना कधीच वाटलं नव्हतं. सगळं सुरळीत होतं, पण सुनीताच्या मनात घरातील फ्रीजबद्दल एक असा विचार येत होता की जो तिला पहिल्यांदाच आला होता. कारण गेल्या आठवड्यापासून तिच्या फ्रीजचा थोडासा विचित्र आवाज येत होता असं तिला जाणवत होतं. रमेशला तिने सांगितलं, पण गावातल्या कामाच्या व्यापामुळे तो वेळ काढू शकला नव्हता. तो म्हणाला, मी उद्या पाहतो. पण उद्या कधी येतो हे कुणालाच कळत नाही. सुनीता सकाळपासून घर साफ करत होती. त्या दिवशी मुलं अंगणात खेळत होती. राहुल लाकडाच्या छोट्या खेळण्यांचा एक किल्ला बांधत होता, तर रिया तिच्या पायाजवळ बसून मातीशी खेळत होती. सुनीता त्यांच्याकडे पाहून समाधानानं हसत होती. आई म्हणून तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे त्यांच्या दोघांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांच्या पावलांचा आवाज, त्यांच्या हसण्याचे सूर आणि त्यांच्या निरागस प्रश्नामध्ये तिचा दिवस संपायचा. तो दिवस नेहमी सारखाच होता. सगळं सुरळीत सुरू होतं. तेवढ्यात दुपार झाली. दुपारी रमेश घरी आला. त्याने सांगितलं, तो पत्नीला म्हणाला, तू फ्रीजबद्दल अजून काळजी करतेस का? पण सुनीता म्हणाली, मला फक्त आवाज येतोय. आवाज हा विचित्र पद्धतीने येतोय, म्हणून मला वाटतं की कदाचित काहीतरी ढिलं झालं असेल. पण मुलं जवळ येत असतात म्हणून मला थोडीशी भीती वाटते. आता त्याच्या पत्नीने थोडीशी भीती दाखवली, पण रमेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, काही होणार नाही. मी आज दुपारीच पाहतो. पण त्या दिवसाची दुपार कधीच आली नाही, कारण जीवन काय दाखवेल हे कधीच सांगून येत नाही. दिवस जसा जसा सरकत गेला तसा तसा घरातल्या घडामोडी नेहमीप्रमाणे चालत होत्या. मुलं खेळत होती. सुनीता स्वयंपाक करत होती. रमेश शेतातून परत येण्याची तयारी करत होता. आता घरात संध्याकाळची वेळ जवळ आली होती. खोलीत मंद सूर्यप्रकाश शेवटचा पडत होता. सुनीता जेवणाची तयार करत फ्रीजकडे गेली. तिने फ्रीजचं दार उघडलं. पुन्हा तोच विचित्र आवाज ऐकू आला. आवाज वाढल्यासारखा वाटत होता, पण तिला घाई होती, त्यामुळे ती पटकन सामान काढत राहिली. पण त्याच एक गोष्ट तिला कधीच जाणवली नाही की फक्त आवाज राहिला नव्हता, तर तो आवाज आतून येणाऱ्या संकटाची चाहूल देत होता. मुलं अंगणात धावत खेळत होती. राहुल आईला आईने पाणी मागितलं. सुनीता पाणी घेण्यासाठी फ्रीज जवळ आली तेव्हा अचानक फ्रीजच्या मागच्या बाजूला एकदम हलल्यासारखं, थरथरल्यासारखं जाणवलं. तिने हात लावून पाहिलं, पण काहीच वेगळं दिसलं नव्हतं. तिने मग फ्रीजचं दार बंद केलं, मुलाकडे वळली. पण त्या क्षणी घराच्या शांततेत एक छोटासा नवीन दुसराच विचित्र आवाज ऐकू आला. जणू काही आतून दाब वाढतोय, पण तो आवाज इतका सूक्ष्म होता की तो सुनीताला स्पष्ट जाणवला नाही. फ्रीजच्या बाबतीतली ही धक्कादायक घटना घडणार होती, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे, देशाचे डोळे उघडणार होते. त्याची सुरुवात झाली होती एका विचित्र आवाजाने, आणि याच आवाजाची तपासणी फ्रीजच्या कंपनीने केली आणि त्यानंतर संपूर्ण देशात हाय अलर्ट देण्यात आला. सगळं सुरळीत सुरू होतं. मुलांना जेवण दिलं जात होतं. सुनीता त्यांना भरवत होती. तिच्या मनात काहीतरी अज्ञात बेचैनी वाढत होती. रमेश घरी पोहोचला तेव्हा तो दमलेला होता, पण मुलांच्या हसण्याने त्याचा थकवा कमी झाला. तो म्हणाला, आज फ्रीज पाहू की उद्या? पण त्याचा आवाज मुलांच्या खेळण्याच्या आवाजात हरवला आणि त्या क्षणी जीवनाने आपला वेग बदलायला सुरुवात केली. कोणत्याही इशाऱ्याशिवाय काही क्षणात दडलेलं संकट आता त्यांच्या घराच्या दिशेनं वाढत होतं. घरातील प्रत्येक वस्तू शांत होती, पण त्या शांततेत एक वाढत जाणारा धोक्याचा दाब होता, जो क्षणाला वाढत होता. संध्याकाळ पूर्णपणे झाली. घरात प्रकाश मंद झाला. मुलं झोपण्याची तयारी करत होती. सुनीता फ्रीजजवळ जाऊन दूध काढायला गेली तेव्हा मात्र अचानक मोठा आवाज आला.
तिने दाराला हात लावला. तिच्या हृदयात एकदम धक्का बसला. ती ओरडत म्हणाली, रमेश फ्रीजकडे बघ. पण तिने वाकून दार धरलं. तेवढ्यात फ्रीजच्या आतून वाढणारा दाब जणू एक एक टोक गाठत होता. तिच्या श्वासात एक विचित्र धक्का बसला. रमेश धावत आला. पण पुढचा क्षण असा होता की जो कोणाच्याच हातात नव्हता. जणू संपूर्ण घर एकदम थरारलं. त्या थरथरीसोबत एक प्रकाशाची अचानक चमक त्या कुटुंबाचा मार्ग कायमचा बदलून टाकणार होती. त्या घराच्या 4 भिंती आदमिद्यपणे एका खड्ड्याच्या उंबरठ्यावर उभ्या होत्या, ज्याचा परिणाम त्यांच्याकडून कधी पुसला जाणार नव्हता. कारण पुढचा क्षण त्यांच्या घरातून प्रकाश नाही तर अंधार घेऊन येणार होता. त्या अंधारात त्यांचं आयुष्य बदलून जाणार होतं. नाशिकच्या त्या शांत साध्या वस्तीत रात्रीचा अंधार हळूहळू दाटत होता. पण रमेशच्या घरात मात्र अस्वस्थतेचा धूर आधीपासूनच भरला होता. कारण घरातील फ्रीजच्या मागचे काही विचित्र आवाज येत होते. कधी कडाडल्यासारखं तर कधी मोटर जळाल्यासारखं. पण गावातल्या लोकांना वाटायचं की फ्रीज थोडा जुना झाला असेल, त्यामुळे आवाज येत असेल. रमेशलाही आता फारसं गंभीर वाटत नव्हतं. कामावून घरी आल्यानंतर त्याच्या अंगावर नेहमीसारखी दिवसाची दमशाक असायची. त्याच्या घरातली 2 लहान मुलं, 4 वर्षाचा राहुल, 2 वर्षाची रिया रडत पडत त्याच्या मांडीवर बसायची. त्यामुळे कोणालाच वेळ नव्हता फ्रीजकडे नीट लक्ष देण्याचा. त्या संध्याकाळी सगळी कामं व्यवस्थित झाली. मुलांनी जेवण केलं. पत्नी सुनीता स्वयंपाक आवरत होती. घरात हलकासा हास्याचा आवाज होता. पण या हास्याभोवती डोक्याची सावली नकळत सरकत होती. कारण फ्रीज मागे करपलेला वास आता येऊ लागला होता. आवाजाबरोबर वास येऊ लागला होता. रमेशला क्षणभर जाणवलं काही बरोबर नाही. पण मुलांनी वडिलांच्या गळ्यात हात घालून गोंड सट्ट केला. त्याने मनातलं क्षणभर संशयाचं ढग बाजूला सारलं. पण मध्यरात्री जेव्हा गावात शांतता गडद झाली तेव्हा फ्रीजचा कडाडण्याचा आवाज पुन्हा एकदा वेगानं वाढला होता. अतिशय जोराजोरात आवाज येत होता. जणू काही आतून ताबा सुटून धडधड कोसळत होतं. सुनीता घाबरून जागी झाली. तिने रमेशला हलवलं. मुलं घाबरून रडायला लागली. काही काळाच्या आत फ्रीजने एक जोरदार स्फोट केला. घरभर अग्नीसारखी उष्ण लाट पसरली. धूर इतका दाट होता की श्वास घेणं अवघड होऊन बसलं होतं. रमेश मुलाला उचलू लागला. पण धुरानं त्याचे डोळे जळत होते. ते तडफडत होते. सुनीता किंचाळत मुलांकडे धाव घेत होती. पाय तिचे उष्णतेने अगदी गेले होते. घरातील सामान पळापळीत कोसळलं होतं. छतावरील धूर आणि धूळ काही दिसेनासं झालं होतं. रमेश राहुलला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. पण दाराजवळ एक मोठा लाकडी कपाट स्फोटाच्या धक्क्यातून कोसळलं आणि त्या छोट्याशा घराबाहेर जाण्याचा मार्ग अडवला गेला. धूर श्वास जाऊन मुलं त्या ठिकाणी अगदी हे पडली होती. सुनीता मुलांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या हाताला चक्का बसत होता. ती घसरणार की उभी राहणार तिला समजत नव्हतं. रमेशचे पाय शून्य झाले होते. तरी तो मुलांकडे हात लांबवत राहिला. त्याच्या डोळ्यातून भय आणि हृदय तुटत होतं. धूर आणि उष्णतेने सगळ्यांची शक्ती संपत चालली होती. अखेर दोघांचंही थरथरणं थांबलं आणि अखेर दोघेही कोसळले. गावात अजूनही अर्धी रात्रच होती. शांतता. कुणालाही कल्पना नव्हती. पण सकाळ झाली. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईला जरासा संशय आला. घरातून विचित्र वास येत होता आणि धूर निघत होता. तेव्हा तिने आरडाओरडा करून गावातल्या पुरुषांना बोलवलं. पुरुषांनी जाऊन त्या 4ही जणांना बाहेर काढलं. पण ते चौघेही आता राहिले नव्हते. गावभरी बातमी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण नाशिक, संपूर्ण महाराष्ट्र, देश हादरून गेला. सगळेजण देवाकडे एकच प्रश्न विचारत होते की अशी शिक्षा का दिली? इतक्या गरीब कुटुंबाला निर्दयतेने हे का झालं? अखेर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर गावात एका तंत्रज्ञाला बोलवण्यात आलं. हा नशिबाचा खेळ नव्हता तर तो फ्रीजमध्ये झालेला बिघाड होता, असं कारण त्या तंत्रज्ञाने सांगितलं. फ्रीजमध्ये झालेली जुनी वायरिंग, कमी दर्जाचा स्विच आणि अनियमित व्होल्टेज आणि घरातील सुरक्षिततेची कमतरता हे सगळे एकत्र येऊन स्फोट घडून आला, असं त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर गावात एक सभा बोलावण्यात आली. त्या सभेमध्ये एक शिकवण देण्यात आली की छोट्याशा दुर्लक्षामुळे एक हसतं खेळतं कुटुंब या जगाच्या इतिहासातून पुसून गेलं. आपल्या घरातली उपकरणं, आपल्या घरातली सुरक्षा वायरिंग हे सगळं बघणं आपलं कर्तव्य आहे. त्या फक्त गोष्टी नाही आहेत तर त्या आपल्या जीवाचं रक्षण करणाऱ्या भिंती आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. दुर्लक्ष न करता वेळी सगळ्या गोष्टी दुरुस्त करायला पाहिजेत, अशा प्रकारची शिकवण या प्रकरणातून देण्यात आली. या घटनेविषयी तुम्हाला नेमकं काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर